स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज Analyzer News, Analyzer News, Analyzer News. नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती. कालच आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या प्रकरणाच्या संदर्भात व्हिडिओ केला होता आणि या छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात वेरूळ जवळच्या महाराजांच्या आजोबांच्या समाधीची काय अवस्था आहे, महाराजांच्या काकाच्या समाधीची काय अवस्था आहे आणि महाराजांच्या पूर्व यादवांच्या काळातला जो किल्ला आहे महाराजांच्या आजोळचा, त्या अंतूरच्या किल्ल्याचा एक व्हिडिओ पण आम्ही तुमच्यासमोर टाकला होता की कसा रस्ता कोसळलेला आहे. म्हणजे हा व्हिडिओ काल पडला आणि कालच्याच वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतो. दैनिक सकाळमध्ये आलेली ही बातमी आहे. याच छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात गोगाबाबा टेकडीच्या पायाशी ही एक राजस्थानी शैलीतली छत्री होती. ती छत्री पडली, तिचे अवशेष, आधी एक खांब पडला, दुसरा खांब पडला. स्वाभाविकपणे आता काही पुढं भविष्य सांगायची गरज नव्हती. जोरात पाऊस झाला मोठ्या प्रमाणामध्ये आणि ती सगळीच्या सगळी छत्री कोसळली. आता त्याच्या बातम्या सुरू झाल्या की ही जतन कशी करायला पाहिजे होती. पुरातत्व विभाग म्हणते ते आमच्या अखत्यारीत कसं येत नाही. टोलवाटोलवी किंवा विद्यापीठाच्या अखत्यारीत विद्यापीठ प्रशासनाने बघावं. विद्यापीठाचं म्हणणं की आमच्या भागातल्या ज्या काही प्राचीन वास्तू आहेत त्यांचं जतन करण्याची काही आमची जबाबदारी नाही, त्यासाठी वेगळा विभाग. काही चर्चा होत राहिला. फार साधा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो की आमची अनास्था ह्या सगळ्या प्राचीन वास्तूंच्या बाबतीत का आहे. यापूर्वी सुद्धा जेव्हा आम्ही प्राचीन मोगलकालीन वास्तूंच्या बाबतीत बोललो तर तुम्हाला काय मुसलमानांचं पडलेलं, हिंदूंचं काय. ही छत्री हिंदू राजाचीच होती. आता हे कमी पडले की काय, मी तुम्हाला दुसरा एक फोटो दाखवतो, छायाचित्र दाखवतो, जरूर पहा. जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांच्या आजोबाच्या समाधीचं दाखवलं होतं आणि काकाच्या समाधीचं दाखवलं होतं. आता हे छायाचित्र बघा. आता ही जी समाधी आहे ती हिंदू राजाची आहे, कारण की ते सगळं बंदिस्त आहे सगळ्या बाजून. एका बाजूने जिथे खुलं आहे, आतमध्ये गेल्याच्या नंतर इथे महादेवाची पिंड आहे. ही छत्री जी तुम्हाला दिसती आहे, ही जी समाधी दिसती आहे, ते या ठिकाणी प्रसिद्ध असलेली हरसिद्धी जी देवी आहे हरसूलची, त्या देवीच्या मंदिराच्या परिसरातली आहे. हे कुठलं मी दूरचं सांगत नाही, जंगलातलं सांगत नाही, कुठल्या उपेक्षित जागेवरचं सांगत नाही, कुठल्या ओसाड जागेवरचं सांगत नाही. ज्या छत्रपती संभाजीनगर पासून अजिंठ्याला जाणारा जो मोठा रस्ता झालेला आहे आता, त्याच हरसूल गावामधले शहराला लागून असलेल्या त्या ठिकाणची ही वास्तू आहे. आता मी तुम्हाला दुसरी पण एक वास्तू दाखवतो, केवळ एवढीच नाही, निदान ही तुम्हाला शाबूत तरी दिसते आहे. आता ही जी दुसरी वास्तू तुम्हाला दिसते आहे, याचे अप्रतिम असे 12 खांबे, त्याच्यातला एक तुमच्या बाजूने जो दिसतोय तो पडलेला आहे. ही अनास्था कशामुळे आहे हे सगळे मी तुम्हाला हिंदू राजांच्या संस्कृत्या वास्तूंचे अवशेष दाखवतोय, मुसलमानी नाही. अगदी आता हा जो तुम्हाला मी दाखवलेला आहे याच ठिकाणी पाठीमागे एक छत्री, निदान ती शाबूत तरी आहे. जयसिंगाची छत्री म्हणतात. जयसिंगाच्या नावानं 2 छत्र्या दाखवल्या जातात. एक जयसिंगाची छत्री ती मेंटेन आहे, व्यवस्थित आहे, आणि दुसरी जी आहे ती वाळूज महानगराच्या जवळ आहे. ती ठिकाणी वास्तू म्हणजे ती सध्या तरी व्यवस्थित आहे, तिचं नंतर काय होईल माहिती नाही. आपण जेव्हा हिंदू आणि मुस्लिम असा भेद करत असताना ह्याचं तरी उत्तर देणार आहेत का की हिंदू संस्कृतीचे जे अवशेष आहेत, प्राचीन वास्तू आहेत, मंदिर आहेत, मूर्त्या सापडलेल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत, त्यांचे अवशेष कुठेही पडलेले आहेत, ते तरी आम्ही नीट जतन करून ठेवणार आहेत की नाही. अस्मितेचा विषय करत असताना त्याच्या बरंच सगळ्यांना नवीन वास्तू उभ्या करायच्या आहेत, म्हणजे नवीन पुतळे उभे करायचे आहेत, नवीन बाग बगीचे करायचे, त्या ठिकाणी फायबर काय त्या ह्याच्या पुतळे आणून बसवायचे, त्याच्यामध्ये आनंद. ह्या प्रत्यक्ष जुन्या अप्रतिम अशा वास्तू आणि मूर्ती दगडी आहेत. ह्या जर आपण नीट ठेवू शकलो, त्याच्या किमान दुरुस्ती करू शकलो तरी त्या टिकतील वर्षानुवर्ष. पण ते आम्हाला पाडायचे, आम्हाला नवीन सिमेंटचं उभं करायचे काही ना काहीतरी, आम्हाला फायबरमधले पुतळे आणून बसवायचे आहेत त्या ठिकाणी. आणि हे सगळं करत असताना जे काही दिवसामध्ये निघून जाणार आहे, खराब होऊन जाणार आहे, त्याचे रंग उडणार आहेत. बरं, हे सगळं करत असताना कुठेही सौंदर्यशास्त्रीय दृष्ट्या काही चांगलं आपण करतो असं नाही. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे ते विटवायचं नाही ते भेटवायचं. आपल्याकडे ज्या सध्या वास्तू आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक आणि प्राचीन महत्त्वाच्या
अगदी ठळक अशा किमान 1000 वास्तू आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये किल्ले आले, मंदिरं तर 98 मंदिरं डॉक्टर गो देगलूरकरांनी संपूर्ण महाराष्ट्रातले महत्वाचे असलेले प्राचीन मंदिरं, हे सगळ्यांची एक त्यांचं संशोधनाचं काम आहे, PhDचं, टेम्पल आर्किटेक्चर अँड स्कल्पचर ऑफ महाराष्ट्र म्हणून. मग ही 98 मंदिरं तरी आम्ही नीट करणार आहेत की नाही? बाकीच्या सगळ्या ह्याच्यावरती भर देत असताना आमच्या प्राचीन पूर्वजांनी अप्रतिम असे सुंदर असा जो आविष्कार घडवलेला आहे, अप्रतिम अशा ह्या सगळ्या ज्या मूर्ती आमच्या समोर आहेत, त्या तरी आम्ही नीट ठेवणार आहोत की नाही? त्या कुठेही आणि कशाही विखुरलेल्या आहेत, कुठेही पडलेल्या आहेत त्या. मी तुम्हाला ते दुसरं एक जे चांगलं काम झालं त्याचाही फोटो दाखवतो. असं नाही की मी नुसती तक्रार करतोय म्हणून तुमच्या. आता तुमच्या समोर हा जो फोटो दिसतो आहे, अंबाजोगाई जवळ धर्मापुरी म्हणून आहे, तिथल्या केदारेश्वर मंदिराचा आहे. प्राचीन विष्णू मंदिर आहे ते. आता तिथं महादेवाची पिंड जरी ठेवलेली असली तरी या विष्णू मंदिराचा अतिशय चांगला असा जीर्णोद्धार पुरातत्व विभागाने केला. मी पुरातत्व विभागाला निव्वळ टीका करत नाही बाकीच्यांसारखी. जे काम चांगलं झाले ते पण तुम्हाला दाखवतो आहे. पुरातत्व विभागाने केदारेश्वर मंदिराचं काम अतिशय सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. हे छायाचित्र मी तुम्हाला दाखवतो. या छायाचित्रामध्ये तुम्हाला ह्या मंदिराचा पूर्ण जो सभामंडप दिसतो आहे तो पूर्ण नीट व्यवस्थित पद्धतीनं नव्यानं बांधलेला आहे. मागचा जो गर्भगृहाचा भाग आहे तो जुन्या मधलाच आहे, पण समोरचा जो भाग आहे तो पूर्णपणे नव्यानं बांधलेला आहे. इकडचे तिकडचे त्याचे पडलेले सगळे अवशेष गोळा केले आणि सुंदर पद्धतीनं तो बांधलेला आहे. आता हे केदारेश्वर मंदिर पुरातत्व विभागाने अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा पुन्हा जीर्णोद्धार केला. मग आता आमची काय जबाबदारी आहे? आम्ही किमान हे पाहण्यासाठी तरी जातो का? नांदेड, अहमदपूर, तिथून अंबाजोगाईला येताना मुख्य रस्त्यावरती हे गाव आहे धर्मापुरी म्हणून, आणि मुख्य रस्त्याला लागून अगदी 200 फुटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे, 200 मीटरच्या अंतरावरती. इतक्या जवळ हे मंदिर आहे. मग आम्ही थोडीशी वाकडी पण वाट करायची गरज नाही. त्या मुख्य रस्त्याला तुम्ही गाडी थोडी वळवली तुमची की तुम्ही मंदिरामध्ये पोहोचता. मग एक ते इकडून तक्रार करायची. नवीन सगळ्याच्या बाबतीमध्ये ते उभे केलेले पुतळे पडतात, त्यांचं म्हणजे सौंदर्य दृष्ट्या पण ते खराब आहेत. बाकीचे पण काय अडचणी बोलायची काही गरज नाही. आणि त्यांच्या बाबतीत सगळं अस्मितेचं राजकारण करायचं, लगेच त्याच्या भडक बातम्या करायच्या, लगेच त्याच्याहून भव्य पुतळा उभं करू म्हणून काहीतरी पुन्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण जाहीर करणार, काही विचारू नका. आणि दुसरीकडं हे तुमच्या समोर ज्या जुन्या वास्तू पडत आहेत ते मी उदाहरण सांगितलं. आणि तिसरे म्हणजे ज्यांचं नीट जीर्णोद्धार झालेलं आहे, जी मंदिराचं हॉटेलचं मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीनं इंटॅक्टनी काम केलेलं आहे. आता हे धर्मापुरीचं मंदिर अतिशय चांगलं, मग आम्ही त्याला भेट देतो की नाही? मग आणि आता माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये गुप्तेश्वर मंदिराचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं पुरातत्व विभागाकडून चालू आहे, ते तरी आम्ही बघतो की नाही? परांड्याच्या किल्ल्याचं काम अतिशय नीट पद्धतीनं पुरातत्व विभागाने केलेलं आहे जीर्णोद्धाराचं. मग आम्ही जाऊन बघतो की नाही तो किल्ला? नाही बघत. आहे ते विटवायचं, नाही ते भेटवायचं, ही जी आमची वृत्ती आहे ना, म्हणजे ह्याला सगळ्यात पहिले आपण स्वतः दोषी आहोत. त्याच्यावरची ही उसंत वाणी. पुतळ्याच्या नावे राजकीय खेळ अस्मितेचा मेळ घालती हे. महाराजांचे ना जपती हे किल्ले, मिरवती बिल्ले अस्मितेची. नव्या पुतळ्यांचा उठारेठा सारा ढासळतो चिरा जुना इथे. कोसळते छत दयनीय स्थिती, नष्टतेची भीती कणाकणा. जुन्या वास्तूंसाठी नाही कुणा खंत, मिळेना उसंत पाहण्याला. शिवबांचे फक्त नाव ते केवळ, सारी तळमळ सत्तेसाठी. कांत म्हणे आधी जपावा वारसा, इतिहास ठसा अलौकिक, इतिहास ठसा अलौकिक. आपल्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या अवस्थेतल्या सुद्धा प्राचीन वास्तू आहेत. त्यांचं जतन करणे, ते नीट सांभाळणे आणि ज्या ठिकाणी असं सांभाळ केलं जाऊन पाहणे इतकं तर आपलं काम आहे. ज्या वास्तू ढासळू लागलेल्या आहेत त्या ढासळू नये म्हणून तातडीनं स्थानिक पातळीवरती काही ना काहीतरी कामं करावी लागतील. मी तुम्हाला अजून एक फोटो दाखवतो की ह्याच आपल्याच परिसरामध्ये या ठिकाणी हे जे खंडेश्वरी म्हणून ओळखलं जातं दीपमाळ, हे बीड जवळचं मंदिर आहे. हे खंडोबाचं मंदिर आहे आणि हे चांगल्या पद्धतीने ह्याचं काम झालेलं आहे. हा परिसर पण अतिशय सुंदर आणि संपन्न आहे. आपण किती जण त्या ठिकाणी जातो? वाईट ही गोष्ट आहे की अशा ज्या चांगल्या वास्तू आपल्या बाजूला आहेत, ज्या वास्तूंचं कामही झाले, मी नुसती तक्रार करत नाही, मी नुसतं निगेटिव्ह बोलत नाही, ज्या मंदिरांचं वास्तूंचं काम झालेलं आहे त्या सगळ्या मंदिरं आणि वास्तूंना आम्ही किमान भेटी तरी देतो का? स्थानिक पातळीवरती आम्ही त्याची साफसफाई स्वच्छता तरी ठेवतो का? ते आम्ही करत नाही.
आमच्या समोर वास्तू ढासळत जातात आणि हे सगळं कमी पडलं म्हणून की काय आम्ही नवीन पुतळे आणि त्याच्या बाबतीतलं अस्मितेचं राजकारण आणि हजारो कोटी उभे करून खर्च करून काय नवीन कसं करायचं, बगीचे कसे करायचे ह्याच्यावरती सगळं, कारण की कॉन्ट्रॅक्टर, दलाली आणि त्याचे ते बजेट आणि त्याच्यावरचं कमिशन. आपला प्राचीन वारसा जतन करून ठेवा, ही तळमळीची विनंती आहे तुम्हाला, हट्ट आहे, आग्रह आहे. केवळ सरकारने का नाही केलं, बाकीच्यांनी का नाही केलं असं न करता प्रत्येकानं स्थानिक पातळीवर त्याला जे जे शक्य आहे ते करा, तर ह्या वास्तू टिकतील आणि तर आपला संपन्नतेचा वारसा आपल्या पुढच्या पिढीला कळेल. इथेच थांबूयात. धन्यवाद.